नमस्कार. पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. देश निश्चितपणे प्रगती करतो आहे, पण सर्वांगीण प्रगतीसाठी जनतेचं सहकार्य आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा इथल्या एका जाहीर सभेत सांगितलं. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विकास पर्व मोहिमेअंतर्गत ते आज बालासोर इथं बोलत होते. सर्वसामान्य गरीब मनुष्य हाच आमच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे, असं सांगून मोदी म्हणाले की देशातला कोणताही भाग प्रगतीपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या 2 वर्षात सरकारनं घेतलेल्या जनहिताच्या निर्णयामुळे आज देशात परिवर्तनाचे आणि प्रगतीचे वारे वाहू लागले आहेत. जनतेचं असंच सहकार्य लाभलं तर परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जमीन नाममात्र दरात घेतल्याचा आरोप असलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतचा समग्र अहवाल महाराष्ट्र प्रदेश कार्यालयानं सादर करावा, असे निर्देश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. एकूणच हे प्रकरण पक्षानं गंभीरपणे घेतलं असून याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी आपल्यावरचे आरोप खडसे यांनी वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. 2002 साली गुजरात दंगलीदरम्यान झालेल्या गुलबर्ग सोसायटी जळीत कांड प्रकरणाचा निकाल आज तब्बल 14 वर्षांनी लागला. या प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं आज 24 जणांना दोषी ठरवलं असून 36 जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. येत्या 6 जूनला दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये भाजपा नगरसेवक बिपिन पटेल यांचा समावेश आहे. 11 जणांवर हत्येसह इतर आरोप लावण्यात आले आहेत. ही घटना पूर्वनियोजित नव्हती, असा निर्वाळा न्यायालयानं दिला आहे. 2002 साली गुलबर्ग सोसायटीला दंगलखोरांनी आग लावली होती. यात काँग्रेसचे नेते एहसान जाफरीसह 69 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात दुष्काळामुळे रब्बी हंगामातल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं 8 सदस्यांचं पथक 3 दिवसांच्या दौऱ्यावर आलं आहे. आज या पथकानं अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव, खंडेश्वर तालुक्यातल्या बेलोरा आणि बोपी गावातल्या लोकांशी संवाद साधला. सरपंच सुधीर चौधरी यांनी आणि इतर गावकऱ्यांनी या पथकासमोर आपल्या समस्या मांडल्या. सोयाबीनचं घट्ट उत्पन्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी लागणारा खर्च, उत्पादकता याविषयी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकातल्या सदस्यांनी आपली निरीक्षणं नोंदवली. आता हे पथक अकोल्याकडे रवाना झालं आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि खडसे यांच्या फोन प्रकरणासंबंधी सरकारनं केलेल्या खुलाशावर आम्ही समाधानी नसल्याचंही ते म्हणाले. लातूरला पाणी देण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची मदत घ्यावी लागली. हे राज्य सरकारचं अपयश असून अनेक बाबतीत राज्य सरकारवर नामुष्की उडवल्याचंही चव्हाण म्हणाले. नागपूरच्या विधी विद्यापीठाला जागतिक स्तरावरचं विद्यापीठ बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विद्यापीठाचे पहिले नवनियुक्त कुलगुरू विजेंद्र कुमार यांनी सांगितलं. नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. नागपूरच्या विधी विद्यापीठाचं पहिलं सत्र येत्या ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र या विद्यापीठाची वास्तू तयार व्हायला अजून 2 वर्षाचा अवधी लागेल. त्यामुळे पहिली तुकडी सध्या न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेतच चालवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या विद्यापीठासाठी विशेष प्रयत्न केले होते. या विद्यापीठासाठी मिळालेल्या 76 एकर जागेवर येत्या 6 महिन्यात विद्यापीठाच्या वास्तूचं बांधकाम सुरू होणार असल्याचं विजेंद्र कुमार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडीच्या कणेरी भागामध्ये महेश डाईंग या कापडाच्या कारखान्याला आज पहाटे आग लागली. या कारखान्यातला सर्व कच्चा माल जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कारखान्याला भिवंडी महानगरपालिकेनं नोटीस बजावली होती. सदर इमारतीचा पाणी आणि वीज पुरवठा पालिकेनं खंडित केला होता. पॅरिस इथं सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडिंग या जोडीनं कॉर्नेट जोनाथन या फ्रेंच जोडीचा 6-7, 6-4, 10-8 असा रंगतदार लढतीत पराभव केला. रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या साथीदारांसह पराभूत झाल्यामुळे भारताचं पुरुष दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात अँडी मरे आणि गतविजेता स्टॅनिस्लास वॉवरिंका एकमेकांसमोर उभे ठाकतील. उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा मरे यानं फ्रान्सच्या रिचर्ड गास्टेग याचा 5-7,
7-6, 6-0, 6-2 असा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या वॉवरिंकानं स्पेनचा अल्बर्ट रामोस याला 6-2, 6-1, 7-6 असं नमवलं. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.